नमस्कार, श्री स्वामी समर्थ. होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होळीच्या दिवशी मनातले द्वेष, मत्सर, काम सगळं सोडून मस्तपैकी सर्वांनी एकजुटीने होळी करा, कोणाला त्रास न होता. तर वळूया व्हिडिओकडे. तर आज आहे पुरणपोळी. तर पुरणपोळी कोणाला कोणाला आवडते नक्की कमेंट्स करून सांगा. होळी म्हणजे पुरणपोळी नक्कीच. होळी रे होळी पुरणाची पोळी. तर पुरणपोळीची थाली मी आज कशी बनवणार आहे, कशा पद्धतीने बनवणार आहे, हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तर मी जशी पुरणपोळी बनवते तशीच तुम्ही बनवता का हे पहा. नसताल बनवत तर मी जशी बनवते तशी बनवून पहा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुमची पुरणपोळी कशी झाली आहे. तर पुरणपोळीसाठी मी पहिले डाळ मस्त धुवून घेतली आहे आणि ती कुकरमध्ये शिजवलेली आहे. शिजलेली डाळ परत चाळणीमध्ये पाणी नितळून घेतलेलं आहे आमटी बनवायला. आणि नंतर आता मी गूळ फोडणार आहे. तुम्ही गूळ टाकून पुरण बनवता का ते पण सांगा, कारण की गूळ हा हेल्दी असतो. शुगर ज्यांना आहे त्यांनासुद्धा साखर जमत नाही, त्यामुळे तुम्ही गुळाचं पुरण करू शकता. आणि गुळाचं पुरण तुम्ही करून बघा, टेस्टी पण लागतं साखरपेक्षा. तर आता मी यात बरोबर गूळ टाकलेला आहे आणि गूळ टाकल्याच्या नंतर मी आता मध्ये वेलची पूड, जायफळ आणि हे टाकणार आहे, थोडीशी खसखस तुम्ही वाटून घेऊन पण टाकू शकता. आणि पुरण आता फेटत आहे, मी पुरण तयार करत आहे. पुरण असं पुरणामध्ये चमचा उभा राहिला किंवा पुरणाचा घट्ट गोळा झाला तर समजायचं पुरण झालेलं आहे. आणि नंतर चाळणीमध्ये पुरण काढून घेऊयात. तुम्ही पुरण यंत्राद्वारे सुद्धा काढू शकता, पण आता चाळणी आलेली आहे त्यामुळे चाळणीमध्ये सोपं पडतं. तुम्ही ग्लासाने किंवा तांब्याने पुरण काढू शकता. पहा किती सुंदर असं सॉफ्ट असं पुरण झालेलं आहे. आणि यावरती तुम्ही नंतर तुपात 1 चमचा तूप टाकून परतू पण शकता, अजून खूप छान टेस्ट येईल त्या पुरणाला. बघा, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि आता पुरण तर झालेलं आहे, आपण इकडे आमटीची तयारी करूयात. आमटीसाठी मी खोबरं पहिलेच खिसून ठेवलं होतं. थोडंसं जेव्हा सणाचा स्वयंपाक असतो तुम्ही नक्की पूर्वतयारी करून ठेवत जा, जेणेकरून आपला स्वयंपाक थोडासा फास्ट होईल आणि आपल्यालाच ते सोपं पडेल. त्यामुळे आदल्या दिवशी थोडंसं वाटण्याची तयारी तुम्ही करून ठेवा, जसं की खोबरे खिसणे, कांदा चिरून ठेवणे. ओके, तर आता बघा खोबरं परतलेलं आहे मी. आता मी गरम मसाला थोडासा परतत आहे. त्यामध्ये आहे तेजपत्ता, शहाजिरे, लवंग, मिरे आणि दालचिनी. ओके, मग आता कांदासुद्धा परतून घेते. कांदा परतताना थोडंसं ऑइल टाका, जेणेकरून की कढईसुद्धा करपणार नाही आणि कांदा पण लवकर करपणार नाही. आणि याचसोबत थोडंसं लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाका. ही मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्यामुळे मी कमी टाकल्यात, तुम्ही तुमच्या योग्य प्रमाणामध्ये टाकू शकता. आता मी थोडंसं तेल टाकून थोडंसं ब्राऊन अशा कलरमध्ये कांदा परतून घेते. जास्त पण कांदा परतू नका, जेणे की त्याची चव निघून जाईल. आता आपण इकडे कणिक मळूयात पुरणपोळीसाठी. तर कणिक घेतलेली आहे मी. थोडंसं पुरणपोळीला कलर छान यावा यासाठी मी हळद टाकलेली आहे किंचितशी, तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, हळद ऑप्शनल आहे. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. बघा, आता मी कणिक मळून घेते. कणिक मळून मस्तपैकी ठेवून द्या, जेणेकरून नंतर पुरणपोळी बनवायच्या टायमाला ती सॉफ्ट होईल. आता कणिक आपण पाण्यामध्ये भिजवूयात. ही खूप सोपी पद्धत आहे. कोणी कोणी तेलामध्ये भिजवून ठेवतं, मी कधी तेलामध्ये पण भिजवून ठेवते तर कधी पाण्यात भिजवून ठेवते. इकडे आपण भजे, पापड आणि आमटी बनवूच तर तोपर्यंत कणिक सुंदर अशी भिजेल आणि सॉफ्ट होईल. तर आता हे वाटण सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आपण आता वाटण वाटूयात. यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ भाजूनही टाकू शकता. आणि मी यामध्ये गरम मसाला, गोडा मसाला आणि घरचा मसाला पण मिक्स केलेला आहे, जेणेकरून आमटीला सुंदर अशी चव यावी. तुम्हीसुद्धा असं करू शकता, नाहीतर नंतर तेलामध्ये पण टाकू शकता, पण मी वाटणामध्ये टाकते जेणेकरून आमटीला सुंदर असा कलर येईल. आणि आपण जे आमटीसाठी डाळ बाजूला काढून ठेवलेली होती ती यामध्ये मिक्स करा. आता तेल टाकलं आहे, मस्त तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता आणि ऑप्शनल आहे खोबऱ्याचे तुकडे. जर तुम्हाला खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे टाकायचे असतील टाका. समर समृद्धीला खोबऱ्याचे तुकडे आवडतात त्यामुळे मी टाकलेले आहेत. आणि मग मी घरचा कांदा मसाला आणि घरी बनवलेला काळा मसाला हा मिक्स टाकलेला आहे त्यामध्ये, जेणेकरून आमटीला सुंदर असा कलर यावा आणि आमटी झणझणीत व्हावी. तुम्ही स्पायसी खात नसाल तर तुम्ही कमी तिखट टाका. आणि हे वाटलेलं वाटण आता आपण मस्त तेलामध्ये परतूयात. तेलामध्ये वाटण इतकं सुंदर परतायचं. कमी गॅस करा, स्टार्टिंगला फुल गॅस करा, नंतर कमी गॅस करा, जेणेकरून असं चटचट तेलाचा वाजलेला आवाज आला आणि तेल सुंदर असं वरती आलं वाटणावरती तर समजा वाटण छान परतलेलं आहे.
आणि आपण सगळं साहित्य भाजून घेतलं आहे, त्यामुळे जास्त वाटण परतायची गरज नाही आहे. आता आपण जे आमटीसाठी पाणी बाजूला ठेवलेलं होतं ते टाकूयात. गरम पाणी नका टाका यामध्ये, स्टार्टिंगला थंड टाका पाणी. आणि नंतर आमटी उकळल्याच्या नंतर तुम्ही जर आमटी वाढवायची असेल तर थोडं गरम पाणी टाकू शकता त्यामध्ये मस्तपैकी. आता आपण आमटीला सुंदररित्या उकळून घेऊयात, जेणेकरून आमटीला सुंदर असा कलर पण येईल. बघा, नंतर मी थंड पाणी टाकलेलं आहे आणि आता आमटी थोड्याच वेळात उकळणार आहे. तिकडे आपली कणिक पण सुंदररित्या भिजत असेल. आणि आता आपण तयारी करूया मस्तपैकी भज्यांची. कांदा भजे करूयात, कारण की ऑप्शनल भजे मी एरवी करत असते, पण जेव्हा सणाचा स्वयंपाक असतो तर जास्तीत जास्त मी कांदा भजीच करते. बघा, आमटीला किती सुंदर अशी उकळी आलेली आहे. नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूयात आणि वरतून आपण मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. इकडे आपण पाहूयात कणिक भिजली आहे का. आणि तुम्हाला जर ही प्रक्रिया जर इझी वाटत नसेल कणिक भिजवायची, तर तुम्ही तेलातही भिजवू शकता, किंवा जेव्हा तुम्ही ताटामध्ये कणिक मळता तेव्हा त्यामध्ये पाणी टाकून, पण प्रमाणात बरं का, प्रमाणात पाणी टाकूनही भिजवू शकता. तर आता मी यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि अजून थोडी सॉफ्ट करून घेत आहे. तुम्हाला जशा प्रकारे पोळी लाटायला जमते त्या प्रमाणात तुम्ही अजून कणिक पातळ करू शकता. तर मी कणिक अशा प्रकारे केली आहे. उंडा म्हणजे पुरणाच्या प्रमाणात उंडा छोटा घ्यायचा पेड्यासारखा आणि त्याला असं वाटीसारखा आकार द्यायचा गोल असा. फक्त सेंटरमध्ये पातळ नका करू, जेणेकरून पोळी फुटणार नाही. आणि त्यामध्ये पुरणाचा छानसा गोळा करून आपण स्टफिंग करूयात. ओके, तर आता मी पुरणाची स्टफिंग कशी करते बघा. असं अंगठ्याने कणिक अलगदवरी सारत मस्तपैकी आपण मोदक जसा बनवतो तसं पुरणाची स्टफिंग सुंदररित्या करून घेऊयात. आणि कणिक जर जास्त उरली तर ती बाजूला काढूनही घेऊयात, जेणेकरून पुरणपोळी आपली जाड असे काटे येणार नाही. बघा, असं मस्तपैकी स्टफिंग केलेलं आहे मी. आता आपण याला मस्तपैकी राऊंड असं थोडासा आकार देऊयात आणि पीठ टाकून लाटून घेऊया. चला बघा, आणि मी पुरणपोळी अशी अलगद सरकावी त्यामुळे कापड लावलेला आहे. तुम्ही नाही लावला तरीही चालेल. तर बघा, पुरणपोळी ही सुंदररित्या सरकत आहे. आणि अशाच मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेणार आहे. त्याआधी चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघा, पुरणपोळी ही सुंदररित्या अशी गोलाकार आलेला आहे. आणि हळद जास्त प्रमाणातही नाही टाकली आहे. बघा, तुम्हाला वाटेल पुरणपोळी पिवळी दिसेल, पण जास्त पण पिवळी अशी नाही दिसत आहे. तवा गरम झालेला आहे. आपण पुरणपोळी मस्त भाजून घेऊयात. आणि साईडला पुरणपोळीला एवढा आहे आपण एवढी म्हणजे तेल जास्त चपातीला लावत नाही, पण पुरणपोळीला तुम्ही साजूक तूप असेल तर तुपाची धार साईडनी सोडा किंवा तेलाची धार सोडा. पण शक्यतो तर स्टार्टिंगला भाजताना तेल लावा, कारण की तूप लावलं तर खूप लवकर पुरणपोळी करपल्या जाते. त्यामुळे तूप तुम्ही पुरणपोळी बनवल्याच्या नंतरही लावू शकता. किती सुंदर अशी पुरणपोळी फुगली आहे बघा. नक्कीच तुम्ही मी जशी बनवली तशी पुरणपोळी ट्राय करा, नक्कीच तुमची पुरणपोळी फुगेल. आणि इकडे आता आपण कांदा भजी करूयात. कांदा भज्यासाठी कांदा चिरलेला आहे, त्यामध्ये तिखट. तुम्हाला हिरवी मिरचीची आवडत असतील तर तुम्ही हिरवी मिरचीची बनवू शकता, पण मी मुलांना हिरवी मिरची चालत नाही, त्यामुळे लाल तिखट, ओवा, जिरे, हळद आणि चवीपुरतं जर तुम्हाला ऑप्शनल टाकायचं असेल तर तुम्ही बेकिंग सोडा पण टाकू शकता आणि थोडंसं तांदळाचं पीठही टाकू शकता. तर मी यामध्ये जिरा, ओवा, लसूण, जिरे, मीठ आणि तिखट, हळद, थोडासा सोडा टाकलेला आहे. तुम्ही सोड्याच्या ऐवजी थोडंसं गरम तेलही टाकू शकता, त्यामुळे पण भजे असे कुरकुरीत होतात. आणि मिठामुळे पाणी सुटतं, त्यामुळे तुम्ही पाणी कमी टाका. आणि तेल इकडे गरमही झाले आहे. बघा कसे भजे सुंदर झालेले आहेत. पाणी जास्त टाकू नका पिठामध्ये, जेणेकरून भजे कुरकुरीत होणार नाही. पाणी एकतर टाकायचीच गरज नाही, पण तुम्हाला लगेचच्या लगेच बनवायचे तर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्या आणि मग पीठ कालवा. आणि ह्याला भज्याला असं सोनेरी मस्तपैकी गोल्डन कलर यूज. तर भजे हे मंद आचेवर नाही तर हाय फ्लोवर म्हणजे जास्त फुल गॅसवरती तळा. इकडे आपले भजे झालेले आहे बघा. आणि याच तेलामध्ये तुम्ही लगेच कुरवडी आणि पापडही तळू शकता, पण स्टार्टिंगला तुम्ही भजे काढा, कारण की नंतर तेल छान गरम झाल्यावरती कुरवडीही छान फुगते. बघा, कुरवडी झाली आहे. आणि आपण आता मस्तपैकी पुरणपोळीची थाली ही तयार करायला घेऊयात. सुरुवातीला तुम्ही दुधाची वाटी ठेवा
डाव्या साईडला त्यानंतर आमटी, आणि ज्यांच्याकडे गुळवणी असते त्यांनी गुळवणीसुद्धा, गुळवणी ऑप्शनल आहे, मी सुद्धा गुळवणी नाही यूज करत, पण मी मुद्दा म्हणून व्हिडिओसाठी बनवलेली आहे, कारण भरपूर जणांकडे गुळवणीच वापरतात. आणि गुळवणीच्या बाजूला पुरणपोळी ठेवा मस्तपैकी 2, 4 किंवा तुम्ही त्यापेक्षा अनेक ठेवू शकता. आणि जे भातावरती आहे ते मी मस्तपैकी आमसुलाची चटणी बनवलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बनवू शकता. आमसूल भिजवून थोडासा गूळ टाकून मीठ टाकून बनवलेली आहे ती, आणि सेंटरमध्ये लिंबू ठेवलेला आहे. तर तुम्हीही अशी पुरणपोळी डिश बनवता का? नसेल बनवत तर तुम्ही ही व्हिडिओ बघून बनवाल अशी मी आशा करते. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि परत एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या रंगपंचमी आहे. कोणालाही त्रास न देता आणि केमिकलयुक्त कलर